हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी रात्रीचं लॉगिंग केलंय. 3:30 वाजले आणि एक छोटी ट्रिप पडली आपल्याला 1.5 किलोमीटरची, 100 रुपयाला. ती ट्रिप सोडतो, CNG भरून घेतो. मगरपट्टामध्ये आहे मी, आमनोरा मॉलवरून मुंडवा चौकामध्ये सोडायचं आपल्याला. तर बऱ्याच दिवसानंतर आलो मित्रांनो रात्रीचं काम करायला. थोडं मी गाडीमध्ये रेस्ट घेतला होता रात्री, कारण की जर घरी आपण झोपलो तर मग डायरेक्ट उठणं खूप मुश्किल असते. त्यामुळं थोडं काम केले 12 वाजेपर्यंत आणि थोडं गाडीमध्ये झोपून घेतले 2-3 तास. तर चालू केले परत काम. हे बघा, आता मगरपट्टाच्या सर्कलला आहे आपण. मित्रांनो, एअरपोर्टला आता एका कस्टमरला ड्रॉप केले मी लोहगाववरून. 4 किलोमीटरची ट्रिप होती 130 रुपयाला. तर मग म्हटलं चला, खाली जाण्यापेक्षा म्हटलं घेऊन टाकू आपण, एअरपोर्टला सोडू आणि आपल्याला इथून एखादी ट्रिप पडेल. तर कस्टमरचं म्हणणं होतं की दादा, अरे मी रिटर्न पण चाललोय, मी म्हणजे ते त्यांच्या घरच्यांना सोडायला आले होते, रिटर्न पण चाललोय, तर मला रिटर्न सोडून द्या ना, तुम्हाला 130 रुपये मी परत देऊन टाकतो. पण मी त्यांना आपलं गोड बोलून बोललोय की म्हणजे नाही का, म्हणजे म्हणलं मला ट्रिप आहे तिथून रिझर्वेशन, तुम्ही तुमचं म्हणलं दुसरी गाडी बुक करून घ्या. आता इथून मला एक 400-500 रुपयाची ट्रिप पडू शकते, 200-300 तीस पडणारच, आणि मी त्याला 130 रुपयामध्ये घेऊन जाऊ. आता त्याला घरी जायचं म्हणल्यावर त्याला कमीत कमी पार्किंग चार्जेस वगैरे पकडून कमीत कमी त्याला 300-350 रुपये लागणार. आणि असं इथून घेऊन पण नाही जाऊ शकत आपण एअरपोर्टवरून. सो असं लोक बोलतात नाही का, म्हणजे पैसे वाचवण्याचा विचार करतात. आता तुम्हाला मी 130 रुपयामध्ये तिकडून घेऊन आलो, तर याचा अर्थ असा नाही की इकडनं घेऊन जाईल. याचा हे होतं की बाबा, म्हणजे नाही का, तिकडून आपल्याला पडली ट्रिप, मी लोहगावला गेलो होतो एक प्रायोरिटी घेऊन. तर लोहगावला एक प्रायोरिटी घेऊन आलो, म्हटलं चला MT जाण्यापेक्षा आपण ही ट्रिप घेऊन जाऊ म्हटलं. तर असा विषय आहे. चला आता एअरपोर्टला आहे मित्रांनो. आता थोडा इथं चहा नाश्ता करतोय मी. आता थोडा भूक लागली मला. तर नंतर एखादी ट्रिप बघू, जर पडली तर घेऊन जाऊ, तोपर्यंत चहा नाश्ता करून घेऊ काहीतरी. मित्रांनो, मी आता आहे कर्वेनगरमध्ये. तर मित्रांनो, एअरपोर्टवरून मला एक राईड पडली होती, हडपसर साईडची राईड होती ती. तर मी त्या कस्टमरला बोललो की तुम्ही, म्हणजे विषय असा झाला की तुम्ही ऐका बघा, जर कोणी नवीन असेल तर ही चुकी करू नका. त्यामुळं मी हा पॉईंट समजावून सांगतो. विषय असा झाला, कस्टमरचा कॉल आलाय मला बोलले की आधी एअरपोर्टला इथं टर्मिनल बनला आहे. मग मी बोलले त्यांना, सर इथं पिकअप अलाउड नाही आहे, त्यामुळं तुम्ही इथं एरोमॉल 2nd फ्लोअरला आहे. आणि त्यांना ते माहिती होतं, पण ते आले नाही. ते काय बोलले की मी एरोमॉलला येतो, तुम्ही या. मग मी एरोमॉलला 2nd फ्लोअरला गेलो. मग परत त्यांचा कॉल आलाय, मी एरोमॉलला आलोय, कुठं आहे तू? तर मी बोललोय की मी 2nd फ्लोअरला आहे. परत ते बोलले की 2nd फ्लोअरला कशाला येऊ, मी एरोमॉलला आलो, खाली आता मला पिकअप कर. जसं की असं ते दाखवत होते की त्यांना माहीतच नाही. पण मी बोललो की सर तिथं पिकअप अलाउड नाही आहे, तुम्हाला 2nd फ्लोअरला यावं लागेल. मग त्यांनी बोलले की मग मी 2nd फ्लोअरला आलो, मला पार्किंगचे चार्जेस लागतील. म्हणलं सर, मी खालून बी पिकअप केले तरी पण पार्किंगचे चार्जेस लागतील, पण खालून अलाउड नाही आहे, 500 रुपये फाईन पडतं. तर म्हणणं असं कसं काय चालणार म्हणे. तर म्हणे एक काम कर, तू ट्रिप कॅन्सल कर. म्हटलं सर एक काम करा, तुम्ही ट्रिप कॅन्सल करून टाका. तर त्यांनी ट्रिप कॅन्सल केली. त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा खालून घेऊन गेलो म्हणजे नाही का, कधी कधी आता इमाननगरवरून हडपसाची ट्रिप पडली तर 200-180 रुपये भेटते सकाळी सकाळी, जास्त पैसे भेटत नाही. आणि ती ट्रिप होती 430 रुपये त्यांची गेली असते टोटल. 300 रुपयाला मला ट्रिप पडली असते आणि पार्किंग चार्जेस 130च्या जवळपास 430 रुपयाला ती ट्रिप गेली असती त्यांना. तर त्यांना ते 200 रुपये वाचवायचे होते, पण आपण तसं करायचं नाही. ठीक आहे, त्यांनी कॅन्सल केली. मला कॅन्सलेशन चार्जेस भेटले 15-16 रुपये. आणि त्यानंतर मला लगेच तिथं जशी ट्रिप कॅन्सल झाली मी उचलली, कारण की आपण MT येऊ शकत नाही एरो मॉलमधून. तर मी कर्वेनगरला आलोय. मी जास्त करून या साईडला येत नाही, तर आलोय कर्वेनगरला. आणि हे बघा, आता कर्वेनगरवरून आता आपल्याला एक रिझर्वेशन आहे 7:30 वाजताची. सो आता आपण इथं थांबलोय. आता आणखी रिझर्वेशनला आपल्याला 20 मिनटं वेळ आहे. लोकेशन येईल आता एक 10-5-10 मिनटानंतर. तर ती पिकअप करू ते बाणेरसाठी आहे. परत एक बाणेरवरून रिझर्वेशन भेटली आपल्याला, गणेशपेठ साईडची भेटली. तर ती एक रिझर्वेशन आहे, म्हणजे 550 रुपयाचा बिझनेस रेडी आहे आपल्याकडं. तर ह्या 2 ट्रिपा पटापटा कंप्लीट करतो
आणि 4 वाजता काम चालू केलं होतं मित्रांनो. तर हे फायदा आहे मित्रांनो सकाळी काम चालू करण्याचा. आणि मित्रांनो सध्या ऊन खूप जास्त लागते आणि किती पण म्हटलं तरी गाडीमध्ये थोडा त्रास होते उन्हामध्ये गाडी चालवायचा. मला तर त्रास होत आहे उन्हामध्ये. तर त्यामुळं थोडं रात्री बिझनेस करणं चांगलं असतं बघा, थंड वगैरे असतं सगळं. तर त्यामुळं चांगलं असतं रात्री, मस्त फ्रेश हवा वगैरे असतं, तर काही अडचण नाही. पण ऊन खूप जास्त आहे आता उन्हामध्ये, तर रात्री बिझनेस करणं खूप चांगलं आहे. आणि आज शनिवार, उद्या रविवार, तर ह्या 2 दिवसामध्ये बिझनेस होतो. ट्रॅफिक पण कमी असतं बऱ्यापैकी. शनिवार, रविवार, सोमवार हे 3 दिवस मित्रांनो कधी सुट्टी नाही मारायला पाहिजे. हा 3 दिवस खूप छान बिझनेस होतो केला तर, आणि नाही केला तर मग बिझनेस कधीच होत नाही. हीच बिझनेसची मित्रांनो खासियत आहे. बिझनेस केला तर म्हणजे आपण नाही का बिझनेस करण्याच्या मूडने निघालो तर बिझनेस होतोय. पण आपण जर असं म्हटलं की अरे नाही यार, नाही ही घेऊ ती घेऊ, तर बिझनेस होत नाही. तर छोट्या मोठ्या ट्रिपा ज्या आपल्याला पडतं त्या घेत राहायच्या. तर आता माझं ह्या 2 ट्रिपा झाल्या की 1300-1400 रुपयाचा बिझनेस माझा होऊन जाईल. म्हणजे मी 4 वाजता चालू केले, सीएनजी पण भरून घेतलाय मी चालू ट्रिपमध्ये, सगळं काम ओके आजच्या तारखेमध्ये. सो असो, तर आता आपण जाऊ मित्रांनो पिकअप करायला कर्वेनगरला. आता लोकेशन येईल मला आणि बानेरला ड्रॉप करू. भेटूया आपण. तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मित्रांनो सपोर्ट करा आपल्याला. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा व्हिडिओला. तर बघा चला आता आपण जाऊ पिकअप करायला. तर मित्रांनो आता मी आहे अमनोरामध्ये. संध्याकाळी चालू केले मित्रांनो काम. तर संध्याकाळी खूप छान रेट आहे मित्रांनो, एकदम भारी रेट आहे. तर ही कुठली आनंदनगर, पिकअप खूप लांबून पडते पण ट्रॅफिक पण तसंच आहे. तर विचार करतोय की आपल्याला जवळून पिकअप करायचं आणि छोट्या छोट्या ट्रिप मारायच्या, कारण की ट्रॅफिक खूप जास्त आहे. तर शनिवार आहे त्यामुळं, आणि ट्रिपा पण आहे, आणि ट्रॅफिक असेल तरच रेट असतो. तर ते पण आहे. आणि ट्रॅफिकच नसेल तर मग 5 किलोमीटरला कधी कधी 110 रुपये दाखवतं, आणि आज 5 किलोमीटरला 200 रुपये पण दाखवत आहे. तर हा फरक आहे मित्रांनो. तर बघू आता इथून आपल्याला कुठली राईड पडते. संध्याकाळी मित्रांनो, सकाळी मी 1500 रुपयाचा जवळपास बिझनेस केला मित्रांनो, आणि संध्याकाळी 500 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. म्हणजे 2021चं काम झालं आहे आपलं. आणखी थोडं आपल्याला 2-4 तास काम करायचं आहे. आणखी 1000 रुपयाचं काम आहे टार्गेट. म्हणजे 3-3.5 रुपयाचं कामाचं टार्गेट आहे. 2-3 तास आपल्याकडे आहे बॅलन्स. तर बघू किती होते ते. आता आहे अमनोरामध्ये, आणि अमनोरामध्ये मित्रांनो 100% ट्रिपा पडतात, चालूच असतं. तर बघू आता कुठली ट्रिप पडते बघतो आता मित्रांनो मी.